रेग्युलर घरी तेल कोणतं लावलं पाहिजे आणि असं दिवसातून किती टाइम, या कसं हेअर वॉश केल्यानंतर पण त्याच्या आधी लावायचं का कसं लावायचं ते पण जरा सांगा. ओके, तेल कुठलं लावायचं आणि कधी लावायचं? हा. ओके. जेव्हा आपण केसांना तेल लावतो हा, ओके, तेव्हा हा. कुठलं लावायचं म्हणजे पहिलं कधी लावायचं सांगतो. हेअर वॉश करायचं आहे ना 15 मिनिट आधी चालतं. अच्छा, 15 रात्रीचं मिनिट नको? नाही, रात्री नाही लावायचं. डिपेंड तुमचं स्काल्प कसं आहे त्याच्यावरती रात्री लावायचं की सकाळी वॉश करताना लावायचं. ते अच्छा. का लावायचं आधी 15 मिनिट आधी का? कारण आपलं जे स्काल्प असतं हा, हा, ठीक हा, आहे, हा. ते त्याच्यामध्ये पोल्स आहेत ते 15 हा, मिनिट्स हा, पर्यंतच हा. ओपन होतात. अच्छा. 15 मिनिट्स ऑटोमॅटिकली क्लोज होतात. अच्छा. मग तुम्ही जर ऑइल लावलात, केसांना ऑइल लावायची गरज नाही, फायबर आहे हे, काहीच हा. नाहीये. हा, हे हा, फक्त हा. कंडिशनिंग एजंट घेतात. अच्छा. तेल हे ऑब्झर्व नाही करू शकत. हा, हा. ठीक आहे, पण स्काल्प तेल ऑब्झर्व करतं. म्हणजे अच्छा इकडे लावायचं, येस, ओनली चामडीला? ऑन रूट वरती. इथे नाही लावायचं? नाही लावायचं तेल कधी पण लेन्सला नाही लावायचं, हा, रूटला लावायचं. रूटला फक्त लावायचं. येस, इथे गरज आहे ना, नरिश कुठे पाहिजे? स्काल्पला. अच्छा. सो इथून फक्त स्काल्प मधून मग पोल्स 15 मिनिट साठी ओपन होतात आणि मग ते खाली जातं, ऑब्झर्व करतात. मग बाकीचं जे ऑइल राहतं ना ते एक्सेस ऑइल राहतं. आणि जर तुमचं जर स्काल्प ऑइली असेल ना मग ते हा, तुम्हाला हा, हा. बॅड इफेक्ट देतं. म्हणजे पण जर मी सबेशियस ग्लँड इथे असतो इथे पण लावत होते. नाही, इथे लावायची गरजच नसते. सबेशियस ग्लँड आहे ना, मग त्याला वाटतं की तेल जास्त झालंय, मग ते अजून एक्सेस करतो किंवा स्काल्प म्हणजे अलर्जेटिक होऊ शकतं. अच्छा. असं मग हेअर लॉस वगैरे सारखे कन्सर्न होतात. म्हणून तेल लावताना कुठलं लावायचं तेल